नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजातील युवा तरुणांना एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणजेच की आता महामंडळातील पोर्टलवरील जे काही प्रक्रिया आहेत ते काही दिवसांपासून बंद केल्या, काही दिवसांपासून बंद आहेत. परंतु याच पार्श्वभूमीवरती आता माध्यमातून म्हणजेच की यांच्या माध्यमातून पोर्टल बंद करण्यात आलेले आहे. व्याज परतावा बंद करण्यात आला आहे. म्हणजेच की नवीन LO जनरेट केलेले जात नाहीये असं सांगून महामंडळ बंद करण्यात आलेले आणि याची कामकाजाची प्रक्रिया बंद आहे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवरती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण झालेला आहे. लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भातील तक्रारी करण्यात आलेल्या आहे. यांच्या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती म्हणजेच की आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून महामंडळाच्या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजेच की या पोर्टलवरील सुरू असलेल्या प्रणालीचं वैध प्रणालीत गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऑडिट झालेलं नव्हतं. हे ऑडिट प्रक्रिया सध्या सुरू आहे. यांच्यामध्ये 10 ऑक्टोबर 2025 पासून हे पोर्टल अपडेट करण्यासाठी घेण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये यापूर्वी सुद्धा पाहिलेलं होतं की MOE साईन करण्यात आलेले होते की 70 रुपये म्हणजेच की आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून 70 रुपयामध्ये महामंडळाची सेवा देण्याचा सुरुवात करण्यात आलेलं आहे. या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये M/Y म्हणजेच की L/1 किंवा ज्या प्रक्रिया सुरू आहे त्या पोर्टलच्या अपग्रेडेशनची काम सुरू आहे. याचबरोबर त्या अंतर्गत लाभार्थ्यांना 3 क्लेम दाखवत असताना त्याऐवजी आता 6 क्लेम दाखवत करणं. त्याचबरोबर यांच्या अंतर्गत आता बऱ्याच साऱ्या योजना जे काही लाभ होते ते दिले जातात त्या लाभापासून रोजगार निर्मिती होत नाही अशा प्रकारची तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. पण त्याचं सर्वेक्षण अशी प्रक्रिया देखील अंतर्गत पार पाडल्या जात आहे की म्हणजेच की जुलै 2025 पासून या पोर्टलवरती महामंडळाकडे 34,000 पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 17,000 पेक्षा जास्त प्रस्ताव अर्जांना मंजूर देण्यात आलेली असून 270,29,57,000 पेक्षा जास्त व्याज परतावा देखील महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आल्याची बातमी सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांच्यामध्ये पोर्टल ऑपरेशन सुरू आहे. पूर्णपणे पार पडल्यानंतर आपली व्यवस्थितपणे या सर्व सेवा सुरळीतपणे झाल्यानंतर पुन्हा एकदा पोर्टल कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पोर्टलच्या संदर्भातील की उठवण्यात आलेल्या अफवांपैकी विश्वास ठेवू नका. धन्यवाद.